तुमच्या गावामध्ये जे सहकाराचं जाळं आहे त्याच्या माध्यमातून साहेबांनी घराघरात नोकरी लावली असे लोक म्हणतायत, तर ते खरं आहे का? हो, ते अगदी खरं आहे. प्रत्येक घरामधला एक एक व्यक्ती घेतलेला आहे. कारखान्यात म्हणा, डेअरीत म्हणा, पतसंस्थेत म्हणा, शासकीय याच्या म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्या मुलांना असं सर लावलेलं आहे. तिची काही अडचण नाही. शिक्षण बरोबर प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांनी हातभार लावून कुठेतरी एक त्यांची जागा फिक्स करून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायसाठी त्यांनी स्पेशल चांगले प्रयत्न केले. हो, पेशल त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे आणि कुठंच कमी पडणार नाही साहेब अजूनही. आता काय वाटतं पण आता ह्या ज्या निवडणुका आहेत एकदम महायुती व्हर्सेस महाविकास आघाडी, कारण बाळासाहेब थोरात एक राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व, त्यामुळं थोडक्यात त्यांचा दुर्लक्ष झालं या ठिकाणी आणि कुठेतरी त्यांना त्या गोष्टींचा सामना करायला लागला. काय वाटतं तुम्हाला? नाही, सामना दुर्लक्ष व्हायला नाही. कारण कसं आहे, त्यांचं काम कार्यक्षेत्र चांगलं आहे, त्याच्यामुळे त्यांना काही अडचण येणारच नाही. कारण कार्यक्रम चांगला आहे, कामं चांगले आहे. त्यांनी भरपूर कामं केले 40 वर्षात आणि ते कुठंच कमी पडणार नाही आजही. तर आपल्याकडे जेव्हा बाळासाहेबचं हे होतं तेव्हा जी परिस्थिती होती आत्ताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक झालेला आहे. जेव्हा बाळासाहेब थोरात होते तेव्हा परिस्थिती एकदम चांगली आणि एकदम व्यवस्थित होती. आत्ताच्या मानाने त्या मानाने थोडंसं वातावरण बिघडल्यासारखं वाटतंय. बाळासाहेब थोरातांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय बोलाल तुम्ही? ते आता आमचं वय तेवढं नाही ना, आता मला जेवढं आठवतं म्हणजे जेवढं आम्हाला अनुभवलं आहे तेवढं सांगितलं मी तुम्हाला, बाकी काही नाही. एक नेते म्हणून त्यांच्याकडे कोणत्या नेते म्हणजे एक नंबर नेता आहे संगमनेरच्या हिशोबाने. आणि एक सामान्य माणूस आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपली कामं होतात का? नाही, होत होते ना पहिल्या काळात. जेव्हा आता समजा आमचं जे वय होतं लहान, आम्ही कॉलेजच्या बिलेजच्या हिशोबात होतो तेव्हा आमचे कामं होत होते. नमस्कार. संगमनेर शहराविषयी जी काही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल, या अगोदर बाळासाहेब थोरात यांनी जे काय जो 40 वर्षाचा कार्यकाळ साधला त्याच्यामध्ये खरोखर संगमनेरची परिस्थिती खूप चांगली आणि चांगली सुधारणा झाली. आणि संगमनेरला जेवढं सुसंस्कृत राजकारण आहे, हा संगमनेरचा विकास तूप खाल्या रूप येत नाही. तूप खाल्या रूप येत नाही अशी गंमत आहे. संगमनेरचा कोणताही भाग असो की प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब थोरात हे असे एकमेव व्यक्ती आहे का जिथं त्यांचं आदरण नाव घेतलं जातं. म्हणजे संगमनेरमध्ये नाही, तुम्ही पार महाराष्ट्र सोडा किंवा अदर राज्य सोडा, दिल्लीपर्यंत आहे, ठीक आहे असो. पण एक आहे की आत्तापर्यंत ज्यांनी जे केलं बाळासाहेब थोरात यांनी, की त्यांच्यासारखं काम आत्ता मला वाटत नाही पुढं कोणी करेल म्हणून. तुम्ही बाळासाहेब थोरात काम त्यांचं भरपूर चांगलं आहे. उसाला दर चांगले आहेत, माणसांना सांभाळून घेतात, सगळे कार्य चांगले त्यांचं. शेतकऱ्यांना दिवाळीच्या संदर्भात किंवा कामगारांना त्यांच्या धोरणाच्या बद्दल काय सांगता येईल? नाही, धोरणं चांगले आहेत ना त्यांची. यंदा 30 किलो साखर दिली त्यांनी. उसावर तो शेअर अनामत राहते त्याच्यावर व्याज दर दिलं. पाटाला पाणी पाटाला पाणी सुद्धा वड्यानं सोडतात. कारखान्याचं योगदान लय मोठं.